नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्पणा. आज आपण अगदी रुसरुसीत व कुरकुरीत हॉटेलमध्ये भेटते तशी आपण आज जिलेबी बनवणार आहोत. तर ही खायलासुद्धा खूप चांगली लागते. तर सर्वात पहिले आपण सुरू करूया. पहिले आपण गॅस चालू करून घेऊ आणि गॅस चालू केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पहिले साखर टाकून घेऊ आणि थोडा पाणी, आपल्याला किती पाक बनवायचा आहे तेवढ्या अंदाजाने आपण पाणी टाकून घेऊया. तर माझा थोडासा कमी झालेला होता म्हणून मी जास्त टाकला आहे. तर आपण पाणी टाकून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण वेलची टाकून घेऊ, किती पाहिजे तेवढे आपल्याला अंदाज. त्यानंतर आपण हा सर्व एकजीव करून घेऊ. जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत आपण असंच घाटत जाऊ. आपण हा पाक ढवळत घेऊ आणि नंतर त्यामध्ये थोडासा कलर टाकू आणि 5 मिनटं असंच गॅसमध्ये ठेवू. जोपर्यंत आपला पाक होत आहे तोपर्यंत आपण एक वाटीमध्ये मैदा घेऊ आणि त्याच्यामध्ये थोडासा मीठ टाकू, अंदाजाप्रमाणे आपल्याला किती पाहिजे तेवढा. आणि नंतर थोडासा तुपामुळे आपली जिलेबी खुसखुशीत होते. आणि तर आपण हे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडे थोडे पाणी टाकून घेऊ आणि मिक्स करत राहू. याच्यामध्ये आपण मिक्स झाल्यानंतर थोडासा इनो टाकू आणि क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये असाच ढवळत राहू. तर मी असं ढवळत आहे, तसं तुम्ही पण ढवळत राहा. तर आता आपला पाकसुद्धा गरम झालेला आहे. तर आता आपण पाकाला 5 मिनिटांसाठी बाजूला काढून घेऊया. हे मिश्रण थोडे थोडे भरून घेऊ. मी दाखवते त्या पद्धतीने भरा. तर तुम्ही बघू शकता, मी टाकते त्या पद्धतीने तुम्ही भरून घ्या. आणि नंतर ते आपल्याला ग्लासमधून आपण काढून घेऊ आणि जसा कोन असतो त्या पद्धतीने आपण फोल्ड करायचं आहे आणि रबर बँड करून घ्या. तर आता आपण घट्ट टाईट करून रबर बँड बांधून घेऊया. तर अशा पद्धतीने मी बांधते, तसा तुम्हीही रबर बँड बांधून घ्या. तर अशा प्रकारे कोन करा, त्यामुळे जिलेबी चांगली पडते. तर आता आपला तेल गरम झाला आहे. तर आता आपण मध्यम आचेवरती ठेवला. आता आपण हा कोन
कट करून घेऊ आणि पॅनवर आपण जिलेबी पाहून घेऊ कशा एकसारख्या जिलेबी पडले आहेत. तुम्ही तर बघू शकता खूप चांगले सारखे जिलेबी पडले आहेत. तर असेच आपल्याला खूप सारी जिलेबी बनवायच्या आहेत. तर आता ते लाल होईपर्यंत आपण त्याला पलटत राहू. जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला पॅनवरची हे जिलेबी काढायची नाही आहे. तर आता आपण पलटत राहूया लाल होईपर्यंत. तर आपल्या आता जिलेबी लाल झालेला आहे. तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर मी आता एक प्लेटमध्ये जिलेबी काढून घेते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला प्लेटमध्ये जिलेबी आपण एक एक करून गरम पाकात जिलेबी टाकून घेऊ आणि आपण 5 मिनिटं ही अशी जिलेबी घेऊ. त्यामुळे आपल्या जिलेबीमध्ये पाक मस्तशीर शिरून जातो. तर आता पाकात जिलेबी ठेवून 5 मिनिटं झालेली आहेत. तर मी आता काढून घेते. बघू शकता किती सुंदर अशी जिलेबी आपली तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करायला विसरू नका. त्याने काय होईल, मी माझी नवनवीन रेसिपी करीन ते सर्वात आधी तुम्हाला मिळतील. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.